ಓಕೆ, ಸೊ ಅವ್ರ ಫೌಂಡೇಶನ್ ಚೂಸ್ ಮಾಡೋ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವಾಗ. ಸೊ ಡಸ್ಕಿ ಸ್ಕಿನ್, ಗ್ರೇ ಸ್ಕಿನ್ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ. ಸೊ ಯೂಶಲಿ ಯು ಹ್ಯಾವ್ ದಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಫ್ ದ ಸ್ಕಿನ್ ಟರ್ನಿಂಗ್ ಗ್ರೇ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಕೌಂಟರ್ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಟೆಕ್ನಿಕ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌ ಟು ಚೂಸ್ ಯರ್ ಫೌಂಡೇಶನ್. ರೈಟ್. ಸೊ ಬೇಸಿಕಲಿ ಹೌ ಡು ಯು ಆಕ್ಚುಲಿ ಗೋ ಹೆಡ್ ವಿತ್ ದ ಡಸ್ಕಿ ಸ್ಕಿನ್ ಫಾರ್ ಮೇನ್ ಫೌಂಡೇಶನ್? I'll show you the technique how to select. मैंने यहाँ पे पूरे फेस पे इसको ब्लेंड नहीं किया है, जस्ट हाइलाइटिंग एरिया. ठीक है, ಸೊ ಅವ್ರನ್ನ ಫುಲ್ ಫೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಬ್ಲೆಂಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬರೀ ಹೈಲೈಟಿಂಗ್ ಏರಿಯಾ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ठीक है. मैं यहाँ पे जो मेरी मॉडल है, स्किन टोन भले डार्क है बट उनके पिगमेंटेशन अगर आप देखोगे, मंकी माउथ एरिया थोड़ा सा डार्क है, अंडर आई थोड़ा सा डार्क है, टेम्पल पॉइंट थोड़ा सा है. अगर अब तक अगर आज और कल अगर आप देखोगे तो बहुत से लोग देखना क्लियर स्किन लेकर आएंगे मॉडल के लिए, बट मैं ऐसा हूँ कि मुझे ऐसा है कि आप लोग के पास ज़्यादातर, क्योंकि साउथ है, साउथ में गर्मी बहुत ज़्यादा होती है और ज़्यादातर यहाँ पे आपको वार्म टोन ज़्यादा होते हैं, तो वहाँ पर आप लोग को कैसे वर्क करना है वो लेकर आया हूँ मैं. ಓಕೆ, ಸೊ ಸೌತ್ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಂಪ್ಲೆಕ್ಷನ್ ಬೇರೆದಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಥರ ಕ್ಲಿಯರ್ ಸ್ಕಿನ್ ಮಾಡೆಲ್ ಎಲ್ಲ. ಸೊ ಡಸ್ಕಿ ಸ್ಕಿನ್ ಸ್ವಲ್ಪ, ಬಿಕಾಸ್ ಮೌತ್ ಏರಿಯಾಸ್ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಡಾರ್ಕ್ ಮತ್ತೆ ಡಾರ್ಕ್ ಸರ್ಕಲ್ಸ್ ಇರೋ ಮಾಡೆಲ್ಸ್ ಅವ್ರ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮಗೆ. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ವಿ ವರ್ಕ್ ಆನ್ ಸಚ್ ಮಾಡೆಲ್? द मैक करेक्टर पैलेट, दिस इज द मीडियम डीप शेड. इसके अंदर शेड्स आते हैं मीडियम लाइट, मीडियम डीप और डीप. मैं यहाँ पे मीडियम डीप यूज कर रहा हूँ. और यहाँ पे मैं जो ब्रश यूज कर रहा हूँ फ्रॉम यूरोप गर्ल 120 नंबर, दिस इज द कंसीलर ब्रश. और ये जो ब्रश है वो सिंथेटिक है, बिकॉज मेरा प्रोडक्ट क्या है, क्रीमी है. क्रीमी होने की वजह से मैं यहाँ पे प्रोडक्ट ब्रश कौन सा यूज कर रहा हूँ, प्लास्टिक बेस यूज कर रहा हूँ, ताकि अगर मेरा नेचुरल हेयर के ब्रशेज रहेंगे वो क्या होता है, कॉटन बेस्ड होता है. कॉटन क्या करता है, आप कोई भी ग्लास के अंदर पानी लो, कॉटन को उसके अंदर डालोगे तो वो पानी को क्या करेगा, ऑब्जर्व करेगा, सोक कर लेगा. ठीक है, फिर जब आप प्रोडक्ट यूज करने जाओगे तो वो क्या हो जाएगा, एक जगह पे दबा हो जाता है, लग जाता है वो. ठीक है, तो वो हम लोग के लिए प्रॉपर नहीं है. तो हम लोग को ऑलवेज यूज द लिक्विड टू क्रीमी प्रोडक्ट सिंथेटिक ब्रश. यू अंडरस्टैंड? Still panel. So make a note that creamy product, right? So Yeah, creamy this is the product, creamy product. we are going to use synthetic brush. See the my application. यहाँ पे मैं एप्लीकेशन कैसे कर रहा हूँ, डैब डैब करके कर रहा हूँ. मैं यहाँ पे प्रोडक्ट को घिस नहीं रहा हूँ. हम लोग क्या करते हैं, जब हमारे फेस पे प्रॉब्लम्स आते हैं तो हम लोग उसको घिस डालते हैं. जब आप उसको घिसते हो तो वो क्या हो जाता है, लेयर पतला हो जाता है. जब वो लेयर पतला हो जाता है ऑटोमेटिकली आपके जो प्रॉब्लम्स है वो अंदर से क्या होते हैं, दिखने लगते हैं. तो ऑलवेज जब आपके पास प्रॉब्लमेटिक स्किन आएगी तो मेक श्योर कि आप लोग को सारे प्रोडक्ट्स डैब डैब करके यूज करना है, घिसना नहीं है. अगर एक भी अगर आपको टिप अच्छा लगता होगा तो प्लीज क्लैप. ಪ್ಲೀಸ್ ಎನ್ಕರೇಜ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದು ಚಟ್ನಿ ರುಬ್ಬೋ ತರ ಎಲ್ಲ, ಲೈಕ್ ವಿ ಸ್ಮಜ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಅಂಡ್ ವಿ ರಬ್. ಸೊ ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ರಬ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ನ ಡ್ಯಾಬ್ ಡ್ಯಾಬ್ ಮೋಷನ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬೇಕು. ಓನ್ಲಿ ದೆನ್ ದ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ವಿಲ್ ಸ್ಟೇ. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನೀವು ಹಾಕೋ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇ ಆಗಲ್ಲ. ದಟ್ ಇಸ್ ದ ಟಿಪ್ ದಟ್ ಈಸ್ ಗಿವಿಂಗ್. Turn please. कितने लोग ये टेक्निक को फॉलो करते हैं, सच्ची सच्ची बताना. ರೇಸ್ ಯುವರ್ ಹ್ಯಾಂಡ್. ಯಾರೆಲ್ಲ ಈ ಟೆಕ್ನಿಕ್ ಎಲ್ಲ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತೀರಾ, ನಿಜವಾಗ್ಲು ಆನೆಸ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ಈ ಟೆಕ್ನಿಕ್? ವಂಡರ್ಫುಲ್. ಆಲ್ರೈಟ್, ಸೊ ಯು ಕ್ಯಾನ್ ಲರ್ನ್ ಮೋರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಟುಡೇ. कितने लोगों को नए नए टेक्निक सीखना पसंद है? मुझे तो बहुत पसंद है. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಗಿವಿಂಗ್ ಔಟ್ ನಾಲೆಜ್ ಆಲ್ಸೋ ಮಲ್ಟಿಪ್ಲೈಸ್ ಇಟ್, ರೈಟ್? ಸೊ ಎವ್ರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಟು ಲರ್ನ್. So how many of you guys have come to learn only today? Raise your hand. Wonderful.
डर्मा पैलेट, डर्मा पैलेट। मैंने यहाँ पे ऑल ओवर फेस यूज नहीं किया है, मंकी माउथ एरिया, नोज कॉर्नर, अंडर आई एरिया, टेम्पल पॉइंट एरिया, ठीक है। आपको शायद से ऐसे लगता होगा कि यहाँ पे मैं प्रेशर बहुत ज्यादा दे रहा हूँ, बट मैं यहाँ पे प्रेशर बहुत लाइट दे रहा हूँ। जानवी, हाउस द फील? आई एम नो, जरा भी नहीं। जितना होगा उतना आपको फेदर जैसा हाथ रखना है। फेदर जब आपके बॉडी पे घूमता है तो कैसे एकदम लाइटली घूमता है, तो वैसे आपके फेस के ऊपर मेकअप करते समय भी हाथ एकदम फेदर के जैसा मूव होना चाहिए। लुक हियर। यस। આપણે ચડ્યા જ લેટ. Then now I am taking concealer palette from Dhamma. यहाँ पे जो मैं शेड यूज कर रहा हूँ, दिस इज फ्रॉम D742. पैलेट का नंबर है मुंबई 3. डर्मा फ्रॉम मुंबई 3 शेड है. और यहाँ पे जहाँ पर मैंने कंसील किया है वहां पर ही प्रोडक्ट को मैं क्या कर रहा हूँ, डिपॉजिट कर रहा हूँ डैब डैब करके. मैं यहाँ पे प्रोडक्ट को घीस बिल्कुल भी नहीं रहा हूं. क्या कर रहा हूं, क्या कर रहा हूं, डैब. फाउंडेशन. એને કહો આપણે ચડ્યા જ લેટ. So now I am taking Europe Girl High Definition Foundation, shade number 10. Shade number 10. और नाम भी उसका 10 ही है, TAN 10. So shade number 10, Europe Girl. Name ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 10. 10. TAN. TAN. I am taking Europe Girl brush. This is number 047. मेक श्योर याद रखिएगा जब भी आप कोई भी स्किन कलर पे काम करते हो तो आप लोग को नेक ऑलवेज कवर करना है. ಯಾವುದೇ ಸ್ಕಿನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್, ಫೇಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಪ್ಲೀಸ್ ರಿಮೆಂಬರ್ ಟು ಕವರ್ ಯೋರ್ ನೆಕ್. ನೆಕ್ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಹಾಕಬೇಕು, ಕವರ್ ಮಾಡಬೇಕು. सी अगर आप देख रहे हो मैं यहाँ पे कम प्रोडक्ट यूज कर रहा हूँ, मैं ज्यादा प्रोडक्ट अप्लाई नहीं कर रहा. क्योंकि आजकल क्या है, क्लाइंट हमारे पास किसके फोटोज लेकर आते हैं, सेलिब्रिटी. बोलेंगे मुझे आलिया भट्ट जैसा मेकअप करके दो, मुझे दीपिका पादुकोण जैसा मेकअप करके दो, बोलते हैं. बट उनकी स्किन वो नहीं देखते कि कितना क्लियर होता है. और हमारे पास स्किन क्या आती है, जो साल में 1 बार 2 बार फेशियल करेंगे वैसे स्किन आती है. तो हम वो चीज नहीं कर सकते. बिकॉज जब आपके पास क्लियर स्किन होगा तो आप एकदम शेयर फाउंडेशन यूज करिए. जब आपके पास प्रॉब्लमेटिक
स्किन आएगा, तो आप लोग को मेक श्योर कि मीडियम कवरेज टू हाई कवरेज प्रोडक्ट यूज करना है. ಸೊ ಫೇಸ್ ಕವರೇಜ್ ಬಂದು ಮೀಡಿಯಂ ಕವರೇಜ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಿಕಾಸ್ ನಾರ್ಮಲಿ ಕ್ಲೈಂಟ್ಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಕಟ್ರೀನಾ ಕೇಫ್, ಆಲಿಯಾ ಭಟ್ ಏನೋ ಕಾಣಬೇಕು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಪಿಕ್ಚರ್ಸ್ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಬಟ್ ಅವ್ರು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋ ಸ್ಕಿನ್ ಡಿಫ್ರೆಂಟು, ನಾವು ಮಾಡೋ ಸ್ಕಿನ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ಸೊ ಇಯರ್ಲಿ ಒನ್ಸ್ ಆರ್ ಟ್ವೈಸ್ ಫೇಶಿಯಲ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ದ ವೇ ವಿ ಮೇಂಟೈನ್ ಸ್ಕಿನ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ಸೊ ಯಾವಾಗ್ಲೂ ಆ ಕನ್ಸಿಡರೇಷನ್ ಇಟ್ಟು ವಿ ಶುಡ್ ನಾಟ್ ಕಂಪೇರ್ ಅ ಸೆಲ್ಫ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರಿಟೀಸ್ ಮೇಕಪ್, but go according to the skin that you're dealing. So now I am taking the highlighter. Number is 7 number. Highlight only on the highlighting area, forehead, nose bridge and under eye area. So highlighting nose area ಮತ್ತೆ under eye area, Nose bridge, forehead, cleft, chin, under eye. एंड अपर द जो लाइन एरिया. बिकॉज मेरी जो मॉडल है काफी थिन है, उनका फेस काफी छोटा है. अगर इनके फेस के ऊपर मैं अगर कॉन्टोर ज्यादा यूज करूंगा तो क्या हो जाएगा, वो और नैरो हो जाएगा. तो ऐसे फेस पे हम लोग को ऑलवेज क्या करना है, हाईलाइटिंग ज्यादा करना है. जितना ज्यादा आप हाईलाइटिंग करोगे उतना फेस क्या दिखेगा, लार्जर दिखेगा. आई एम यूजिंग सफोरा ब्रश नंबर 47. ಬ್ರಷ್ को मैंने कहाँ पकड़ा है? ಸೊ ಅವ್ರ ಬ್ರಷ್ನ ಹೇಗೆ ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅದನ್ನ ಗಮನಿಸಿ. कहाँ पकड़ा है ब्रश को मैंने? ಸೊ ಬ್ರಷ್ನ ಅವ್ರು ಟಿಪ್ಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋದನ್ನ ನೋಡಿ. मैंने ब्रश को एकदम टिप पे पकड़ा है. इसका रीजन, बिकॉज जितना ज्यादा लंबा ब्रश पकड़ोगे उतना ही ब्लेंडिंग इजीली होगा. जितना आप नजदीक से पकड़ोगे उतना फेस पे प्रेशर भी क्या ज्यादा आएगा और आपका क्लाइंट इरिटेट होगा और ऐसा करेगा कि कब मैं मेकअप करूं और कब यहाँ से भागो. ठीक है, तो ऑलवेज आप लोग को प्रोडक्ट हो सके उतना ब्लेंड करते समय ब्रश को टिप पे पकड़िए. ಸೊ ಬ್ರಷ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಹತ್ರ ತುಂಬಾ ಟೈಟ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಬಾರ್ದು, ಬಿಕಾಸ್ ಅದರಿಂದ ಈವನ್ ದ ಕ್ಲೈಂಟ್ ವಿಲ್ ಗೆಟ್ ಸ್ಟ್ರೆಸ್ಡ್. ಸೊ ಬ್ರಷ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಟಿಪ್ಪಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಲೈಕ್ ಲೈಟ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಅವ್ರು ಹೇಗೆ ಬ್ರಷ್ ನ ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡಿ ಡ್ಯಾಬ್ ಡ್ಯಾಬ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ और जितना लंबे से पकड़ोगे उतना इजीली ब्लेंड भी हो जाता है. क्योंकि अगर आप नजदीक से पकड़ोगे ना तो ब्लेंडिंग भी जल्दी नहीं होगा. ऐसे आप 4-5 बार में ब्लेंडिंग कर लोगे, बट अगर नजदीक से पकड़ोगे प्रेशर भी ज्यादा है और ब्लेंड भी नहीं होगा. देख रहे हो रहा है, यहाँ पे ज्यादा मेहनत करनी पड़ रही है. बट जितना आप लंबे से पकड़ोगे उतना ही आप लोग को ब्लेंडिंग भी अच्छे से मिल जाएगा. ಸೊ ಬ್ಲೆಂಡ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಬ್ಲೆಂಡ್ ಆಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಟೈಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಬ್ರಷ್ ಅದು ಬ್ಲೆಂಡ್ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಆ ಏರಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಪ್ರೆಷರ್ ಬಿಲ್ಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಲೈಟ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇಂದ ಬ್ರಷ್ ನ ಲಾಸ್ಟ್ ಎಡ್ಜ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಡ್ಯಾಬ್ ಡ್ಯಾಬ್ ಅಲ್ಲಿ ಲೈಟ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿ. कैसे लग रही है आपको टिप्स? ಹೇಗನ್ಸ್ತಿದೆ ಟಿಪ್ಸು? ಎಸ್, ನೋ, ಮೇ ಬಿ, ಅಮೇಜಿಂಗ್, ರೈಟ್? ಚಪ್ಪಾಳೆ. आप चाहते हो कि नेक्स्ट टाइम हमारा यहाँ पे वर्कशॉप हो? यस, यस, सीखना चाहते हो? कितने लोग सीखना चाहते हैं? सीखना चाहते हैं तो वहां पे यूरोप गर्ल के काउंटर पे जाके अपना नाम रजिस्टर कर देना. यस. और आई आपका एम यूजिंग द यूरोप गर्ल ब्यूटी ब्लेंडर. मैं यहाँ पे ब्लेंडर कैसे यूज करता हूँ, आप लोग कैसे यूज करते रहेंगे मैं आपको बताता हूँ. क्योंकि बहुत बार क्या होता है, जब हम ब्राइड्स करने जाते हैं और एक साइड हमारे पास साइडर्स होते हैं, तो साइडर्स के लिए बहुत सारे मेकअप आर्टिस्ट वहां पर आते हैं. तो ब्यूटी ब्लेंडर को क्या करते हैं पता है, पूरा ऐसे दबा देते और फिर बाद में स्किन के ऊपर लगाते हैं और उसके ऊपर जैसे कपड़े को कैसे आप धोते हो वैसे उसके फेस के ऊपर ये करते हो. ब्यूटी ब्लेंडर ऑलवेज पकड़ना है 2 फिंगर में, मैक्स टू मैक्स 3 फिंगर में. ठीक है, ब्यूटी ब्लेंडर को कभी भी आपको ऐसे नहीं करना है. ब्यूटी ब्लेंडर का जो साइज है उसे एज इट इज वैसे ही रखो और ब्लेंड करो. ಓಕೆ. ಸೊ ಬ್ಯೂಟಿ ಬ್ಲೆಂಡರ್ ಟೆಕ್ನಿಕ್ ಅಲ್ಲೊಂದು ಕಲಿಬಹುದು ನೀವು. प्रेशर आ रहा है. ಸೊ ಬಟ್ಟೆ ತರ ಮಡಚಿ ಫುಲ್ ಡ್ಯಾಬ್ 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 ಮಾಡಬೇಡಿ ಫೇಸ್ ಮೇಲೆ. ಸೊ ಅದನ್ನ ಲೈಟ್ ಆಗಿ ಇಟ್ಟು ಆಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಬ್ಲೆಂಡರ್ ಹೇಗಿದೆ ಶೇಪು ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಡ್ಯಾಬ್ ಮಾಡಬಹುದು. सो कैसे लग रहा है बेस? ಬೇಸ್ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ? वेरी नाइस. ವೆರಿ ನೈಸ್, ಗುಡ್.
Excellent. Thank you. Wonderful. So there are a lot of compliments for you, sir, here. Yes. Give me the translucent powder. No. Oh. Give me the blender. कभी भी याद रखिए जब आप ब्यूटी ब्लेंडर के साथ में काम करोगे तो आप लोग को लास्ट में ही यूज करना है, पहले यूज नहीं करना है। बहुत बार आप लोग क्या करते हो, ब्यूटी ब्लेंडर के साथ में ही फाउंडेशन लेकर ब्यूटी ब्लेंडर के साथ ही एप्लीकेशन करते हो। उससे क्या होता है पता है, आपका जो लेयर होता है ना काफी थिक होता है। तो मेक श्योर पहले आप लोग को ब्रश से एप्लीकेशन करना है, देन फिर आप लोग को ब्यूटी ब्लेंडर से ब्लेंड करना है। ये वेट है, वेट है। ऑलवेज आप लोग को ब्यूटी ब्लेंडर वेट यूज करना है। ब्यूटी ब्लेंडर जब भी आप नया बाय करोगे, बहुत से लोगों ने मिस्टेक किया है, इमीडिएटली क्लाइंट पे जाके यूज करते हैं। वैसे नहीं, ब्यूटी ब्लेंडर को आप लोग को 1 नाइट सोक करने रखना है, पानी के अंदर डुबो के रखना है, फिर उसको सेकेंड डे आपको यूज करना है, ठीक है? Okay. So tips ಹೇಳಿದ್ದಾರೆ. So first ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಬ್ಯೂಟಿ ಬ್ಲೆಂಡರ್ ನ ಯಾವತ್ತು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಎತ್ತು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಬಾರ್ದು. ಫಸ್ಟ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇನ್ ದ ಬ್ರಷ್ ಫಿನಿಶ್ ಮಾಡಿಬಿಡಿ, ಆಮೇಲೆ ಯೂಸ್ ದ blender. So the blender, as ma'am rightly asked a good question, he is using a damp blender that is soaked overnight. All right. So that is a tip. You all can make a note of it. So usually ನಾವೆಲ್ಲ ಅದೇ ಮಾಡ್ತೀವಿ. Even I do that, using beauty blender directly with the foundation. But that is not the right technique. So sir ನಮಗೆ right techniques ಕೂಡ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ठीक है, यहाँ पे जो हम ट्रांसल्यूशन पाउडर यूज कर रहे हैं, यूज करने से पहले अंडर आई एरिया में बहुत से लोगों को लाइंस होती है और बहुत बार मेकअप के बाद में वो लाइंस दिखता है। क्यों दिखता है? बिकॉज आप लोग उसको प्रॉपर ब्लेंड नहीं करते हो। यहाँ पर देखा होगा, पहले मैंने यहाँ पे उस लाइंस को मिनिमाइज किया है, देन उसके ऊपर मैंने ट्रांसल्यूशन पाउडर एप्लीकेशन किया है। So fine lines is first minimize, right sir? And then Yes, apply. then Okay. after you use the translucent powder. क्लाइंट को बोलना है लुक अप, जब वो ऊपर देखेंगे उसके बाद ही आप लोग को यहाँ पे ट्रांसल्यूशन पाउडर डिपॉजिट करना है। ಸೊ ಕ್ಲೈಂಟ್ ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು ಟು ಲುಕ್ ಅಪ್, ಮೇಲೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಸ್ಕಿನ್ ಅಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಇರುತ್ತಲ್ವಾ ಆವಾಗ ಟ್ರಾನ್ಸ್ಲ್ಯೂಷನ್ ಪೌಡರ್ ಹಾಕ್ಬೋದು. ठीक है, यहाँ पर हम लोग हाईलाइटिंग एरिया पे ट्रांसल्यूशन पाउडर की क्वांटिटी ज्यादा होगी, बाकी के एरिया में हमारा जस्ट एक नॉर्मल रहेगा, ज्यादा क्वांटिटी नहीं लगेगा। ಸೊ ಹೈಲೈಟೆಡ್ ಝೋನ್ ಅಲ್ಲಿ ಹೈಲೈಟಿಂಗ್ ದ ಪೌಡರ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೂಸೆಂಟ್ ಪೌಡರ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮೋರ್ ಇರುತ್ತೆ, ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ, ಬಾಕಿ ಫೇಸ್ ಸ್ಪೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. पता है आप लोगों को मुंबई में ज्यादातर है ना फेयर टू मीडियम फेयर स्किन टोन आता है, डस्की बहुत कम आता है। और आप लोग, मुझे स्पेशली यूरोप गर्ल ने सामने से बोला है कि हम बैंगलोर में काम कर रहे हैं, तो बैंगलोर में आपको डस्की टोन पे, ये मेरे लिए बहुत बड़ा टास्क है, पता है क्या? ಸೊ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಮುಂಬೈಲಿ ಬಂದು ಮಾಡೆಲ್ಸ್ ಕಂಪ್ಲೆಕ್ಷನ್ ಕಲರ್ ಬೇರೆದಿರುತ್ತೆ, ಮೀಡಿಯಂ ಟೋನ್. ಸೊ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಎಸ್ಪೆಷಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ದಟ್ ವರ್ಕ್ ಆನ್ ಡಸ್ಕಿ ಸ್ಕಿನ್. ಆಲ್ರೈಟ್. कितने लोगों को अच्छा लगा, कितने लोग खुश है कि हम यहाँ पर आए आपको सिखाने? ಸೊ ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಖುಷಿ ಇದೆ ಅವ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್. ವಂಡರ್ಫುಲ್. ಸೊ ಯು ಕ್ಯಾನ್ ಲುಕ್ ಅರೌಂಡ್ ಸರ್, ದೇ ರೇಸಿಂಗ್ ದ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್ ಫಾರ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. Sorry? So everybody raised hand for you that they loved your Thank session. you. Thank you so much sir for giving me your So time. now I am taking Europe Girl 043 brush. This is the powder brush. और यहाँ पर मैं ले रहा हूँ कॉम्पैक्ट। So यहाँ पे जो हम शेड यूज कर रहे हैं, दिस इज द कॉम्पैक्ट नंबर EG10 न्यूड ब्राउन कलर। जो एक्सेस पाउडर है वो पाउडर को पहले हम क्या करेंगे, रिमूव करेंगे और फिर बाद में हम लोग हाइलाइटिंग एरिया पे अगेन कॉम्पैक्ट पाउडर लगाएंगे। ಎಕ್ಸೆಸ್ ಪೌಡರ್ ಅನ್ನ ಫಸ್ಟ್ ರಿಮೂವ್ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಬಿಫೋರ್ ಯು ಅಪ್ಲೈ ದ ನ್ಯೂ ಪ್ರಾಡಕ್ಟ್. ಸೊ ಇಟ್ಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ಟೆಪ್. ಎಕ್ಸೆಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ರಿಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಇವಾಗ. यहाँ पर मैं प्रोडक्ट को, कितना प्रोडक्ट आया और फिर आप डायरेक्टली स्किन पे लगाते हो तो क्या होता है, पूरा की लगता है। हो सके उतना कम पाउडर यूज करो।
देख रहे हो, मैं सिर्फ टच कर रहा हूं और वही पाउडर को ब्लेंड कर रहा हूं. लुक अप. वही टच एंड ब्लेंड ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मेकअप का एक मंत्र है, सिर्फ ब्लेंड 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 ब्लेंड. जब वो मंत्र को आप अगर समझ गए, उस दिन आपका मेकअप बहुत बेस्ट होगा. कितने लोग को ये पता है? ಓಕೆ, ದಟ್ಸ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಟಿಪ್ ಆಕ್ಚುಲಿ. ಬ್ಲೆಂಡ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಮಹಾ ಮಂತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮೇಕಪ್ ಅಲ್ಲಿ. ಯಾರೆಲ್ಲ ಬ್ಲೆಂಡಿಂಗ್ ಟೆಕ್ನಿಕ್ ಲರ್ನ್ ಮಾಡ್ಕೊಂತೀರೋ ದಟ್ ಡೇ ಯು ಹ್ಯಾವ್ ಲರ್ನ್ ಮೇಕअप ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. सो आई एम यूजिंग यूरोप गर्ल कॉन्टोर पैलेट. ठीक है, यहाँ कर आप देख रहे हो बहुत सारे कॉन्टोर शेड्स है. दिस इज द लाइट वन, दिस इज द लाइट मीडियम, दिस इज द मीडियम, दिस इज द मीडियम डार्क एंड दिस वन डार्को. तो यहाँ पर जो मैं शेड ले रहा हूँ, थोड़ा सा डार्क ले रहा हूँ बिकॉज मेरी जो मॉडल है वो क्या है, डार्क है. तो मैं उनके ऊपर स्किन टोन का यूज नहीं करूंगा. अगर उनके ऊपर स्किन टोन का यूज करूंगा तो क्या हो जाएगा कि वो कॉन्टोर दिखेगा नहीं, शार्पनेस दिखेगा नहीं. तो मैं यहाँ पे शार्पनेस के लिए यूज कर रहा हूँ. तो यहाँ पे मैं जो लाइन, forehead,